मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशोधरा कोचिंग क्लासेस मध्ये, जिथे तुम्ही गणितामधल्या प्रत्येक अवघड प्रश्नाचं उत्तर हे सोप्या पद्धतीने बघणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करत आहोत पायथागोरस थेरम मधील एक्सरसाइज 2.1. चला, यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो अशा पद्धतीचा आहे. दॅट इज आयडेंटिफाय द फॉलोइंग ट्रिपलेट्स आर पायथागोरियन ट्रिपलेट्स ऑर नॉट दॅट अँड ऑल्सो गिव्ह द रिझन. म्हणजे तुम्हाला काही ट्रिपलेट्स दिलेले आहेत आणि त्या ट्रिपलेट्स मध्ये पायथागोरियन ट्रिपलेट्सला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे आणि आयडेंटिफाय केल्यानंतर त्याची कारण लिहायची आहेत. तर यामध्ये एकूण तुम्हाला 6 ट्रिपलेट्स दिलेली आहेत. पैकी 2 मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि रिमेनिंग 4 ट्रिपलेट्स तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे आहेत. सो लेट्स बिगिन विथ द क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि त्यामधला सेकंड. या ठिकाणी नंबर्स दिले आहेत 4, 9, 12. तर यामध्ये बिगर नंबर जो आहे दॅट इज 12, तर त्याचा स्क्वेअर आपण त्या ठिकाणी करू. 12 चा स्क्वेअर आहे 144. रिमेनिंग 2 नंबर आहेत 4 आणि 9, तर 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 16 प्लस 81 दॅट इज इक्वल टू 97. आता पहा, बिगर नंबरच्या स्क्वेअरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा आलेला नाही. Therefore 12 square is not equal to 4 square plus 9 square and 4, 9, 12 is not Pythagorean triplet. हे Pythagorean triplet नाहीये असं आपण म्हणू शकतो. सिमिलरली क्वेश्चन थर्ड पाहू. क्वेश्चन थर्ड मध्ये तुम्हाला नंबर्स दिलेत 5, 12, 13. यामध्ये बिगर नंबर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचा आहे. तर बिगर नंबर किती आहे? 13. आता 13 चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे दॅट इज 169. रिमेनिंग 2 नंबर आहेत 5 आणि 12. तर 5 चा स्क्वेअर 25 आणि 12 चा स्क्वेअर 144. त्यांची सम करा दॅट इज 1698. तर यामध्ये बिगर नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा आलेला आहे. Therefore we say 13 square is equal to 5 square plus 12 square and 5, 12, 13 is a Pythagorean triplet. हे Pythagorean triplet आहे. Move on the question number 2 here. पहा, क्वेश्चन मध्ये 2 मध्ये तुम्हाला दिला आहे ट्रायंगल MNP मध्ये अँगल MNP हा राईट अँगल आहे. NQ परपेंडिक्युलर MP आणि तुम्हाला MQ ची लेंथ 9 दिलेली आहे, QP ची लेंथ ही 4 दिलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे NQ. तर सगळ्यात फर्स्ट आपण इथं लिहू इन अ ट्रायंगल MNP angle MNP is equal to 90 degree and NQ perpendicular MP असं आपण लिहू शकतोय. आफ्टर दिस we say according to the geometric mean theorem NQ square it is equal to NQ into QP. theorem of जिओमेट्रिक मीन लक्षात ठेवा आहे. तर MQ जो आहे 9 आहे, QP जो आहे 4 आहे. तर यामध्ये NQ चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 into 4 जर असेल तर आपण NQ इट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 into 4 या ठिकाणी लिहू शकतो आणि NQ ची फायनली व्हॅल्यू तुम्हाला 3 into 2 भेटेल दॅट इज 6 only, sorry, that is NQ is equal to 6 units. तर या पद्धतीने NQ ची लेंथ 6 युनिट भेटेल. सिमिलरली we can see in the third question here. थर्ड क्वेश्चन मध्ये ट्रायंगल PQR मध्ये अँगल P हा 90 डिग्री दिलेला आहे. PM परपेंडिक्युलर QM म्हटलेला आहे. Therefore in a triangle PQR we say angle QPR is equal to 90 degree and PM perpendicular QR. Therefore PM square it is equal to QM into MR. लक्षात घ्या, theorem of geometric mean. लक्षात ठेवायचे रिझन theorem of geometric mean. तर यामध्ये QM ची लेंथ जी आहे दॅट इज h, MR ची लेंथ आपल्याला फाइंड करावी लागेल आणि PM ची लेंथ आहे 10. सो 10 चा स्क्वेअर होईल. सो 10 चा स्क्वेअर दॅट इज 100 इट इज इक्वल टू 8 into MR.
तर याला आपण इकडे घेऊया, तर 100/8 दॅट इज इक्वल टू mr. त्याला आपण 4 ने त्या ठिकाणी सिम्प्लिफाय करू शकतो. तर इथे 25 येईल आणि इथं 2 येईल. आफ्टर दिस mr ची जी लेंथ तुम्हाला भेटेल ती भेटेल 12.5 युनिट. आता आपल्याला यामध्ये पहा QR ची लेंथ विचारलेली आहे. मग QR ची लेंथ जर फाइंड आउट करायची असेल, देयरफॉर वी से QR इज इक्वल टू QM प्लस MR. मग त्या ठिकाणी ते QM आहे H प्लस 12.5 which is equal to 20.5 युनिट. 20.5 युनिट अशा पद्धतीने लेंथ भेटेल. आफ्टर दॅट वी हॅव अ लास्ट क्वेश्चन हिअर. शेवटचा जो क्वेश्चन आहे तुमचा, त्या क्वेश्चन मध्ये पहा, ट्रायंगल PQR हा तुम्हाला 30, 60, 90 ट्रायंगल दिला. त्यामध्ये अँगल S90 सांगितला आणि P हा 30 सांगितला. सो इन अ ट्रायंगल PSR, angle S is equal to 90, angle P is equal to 30, and therefore remaining angle R it is equal to 60 degree. हा 60 डिग्री होईल. मग 30, 60, 90 ट्रायंगल मध्ये साइड अपोजिट टू द 30 हाफ ऑफ हायपोटेन्यूस असं म्हणू शकतो. therefore SR is equal to half of PR. 30, 60, 90 थिअरम हे त्याचं रिझन असेल. तर सॉरी आपल्याला SR माहिती आहे. सो SR is 6 that is equal to half into PR. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, therefore PR is equal to 12 युनिट्स. जो PR लेंथ आहे ती 12 युनिट भेटणार आहे. आता सिमिलरली आपण SP साठी लिहू. नाव SP is equal to √3/2 times the PR. सिमिलरली 30, 60, 90 थिअरम प्रमाणे हे केलेलं आहे आपण. यामध्ये √3/2 इंटू जो PR आहे तो किती आलेला आहे आताच आपण फाइंड आउट केला, दॅट इज 12. तर 12 2 6 12 म्हणजे फायनली 6√3 युनिट ही तुमची व्हॅल्यू त्या ठिकाणी येणार आहे SP साठी. ओके, नाव वी हॅव टू सी द क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहा, काय एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. याच्यामध्ये जे ब्लँक प्लेसेस आहेत ते आपल्याला फिल आउट करायचे आहेत. सो व्हॉट वी हॅव गिवन इन ट्रायंगल ABC, AB is equal to BC and angle ABC is a right angle and AC, length AC is equal to √8. Then to find the AB and BC, complete this activity. ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी म्हणू की ट्रायंगल मध्ये AB and BC they are equal, so this is given. हे त्यांनीच आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. अँगल BAC is 90 डिग्री अँगल, तो 90 अंशाचा आहे, दिसतोय. मग अकॉर्डिंग टू द 45-45-90 अँगल थिअरम वी से AB is equal to BC is equal to 1/√2 टाइम्स AC असं आपण लिहू शकतो. ही व्हॅल्यू आपण इथे टाकू 1/√2. आता हे 1/√2 हे इथं ठेवल्याच्या नंतर हे पहा 1/√2 आपण परत खाली लिहू आणि हा जो √8 आहे ह्याला काय केलंय पहा, √8 ला 4/2 लिहू शकता आणि फायनली 4 चं रूट आपण 2√2 असं त्या ठिकाणी घेऊ शकता. तर ते इथं केलेलं आहे, म्हणजे ह्या √8 ला असं कन्वर्ट केलंय फक्त त्यांनी. आपला हा बॉक्स ॲज इट इज खाली येईल आणि फायनली हा रूट याच्याशी कॅन्सल आउट होईल आणि तुमची जी फायनल व्हॅल्यू आहे ती तुम्हाला 2 भेटणार आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. आता या क्वेश्चन नंबर 6 मध्ये पहा काय सांगितलंय. वी हॅव अ स्क्वेअर, एक स्क्वेअर आहे ज्या स्क्वेअरचा डायगोनल आहे 10 सेंटीमीटर. तर आपल्याला त्या स्क्वेअरची पेरिमीटर फाइंड आउट करायची आहे. आता स्क्वेअर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मी ते ड्रॉन केलाय अंडरस्टँडिंग साठी. Quadrilateral ABCD is a square because all angles are a right angle and all sides are equal. तर अशा प्रकारे हा स्क्वेअर आहे. तर मग आपण फर्स्ट इथं मेन्शन करूया quadrilateral ABCD is a
स्क्वेअर हा स्क्वेअर आहे, therefore all sides are equal in a triangle ADC. आपण काय सांगू शकतो पहा, that AD is equal to DC and angle ADC is equal to 90 degree. Therefore हे remaining two angles जे आहेत हे 45 चे होतील. This angles what? Angle DAC is equal to angle DCA and both are 45 degree angle. 45 अंश मापाचे हे कोण होतील. And therefore we say AD is equal to DC is equal to 1/√2 times AC. आणि मग फायनली याला तुम्ही लिहू शकता 1/√2 into 10. आता डिनॉमिनेटरचं तुम्हाला इथे रॅशनलायझेशन करावं लागेल. तर रॅशनलायझेशन करण्यासाठी 10/√2 याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण √2 ने मल्टिप्लाय करू शकतो. तर मल्टिप्लाय केल्यानंतर पहा 10√2 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 5. हे भाग बसेल 5√2 सेंटीमीटर. ही आपल्या स्क्वेअरची त्या ठिकाणी साईड आलेली आहे. आता पेरिमीटर काय असेल, therefore पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD it is equal to 4 times its साइड. मग कोणती साइड घेऊ आपण, कोणती घ्या, AD घेऊ. तर 4 into 5√2 that is 20√2 सेंटीमीटर इज द पेरिमीटर. तर अशा पद्धतीनं आपण फायनली त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ABCD ची पेरिमीटर फाइंड आउट केलेली आहे. Now we are moving on the last question, that is 7th question here. 7th question मध्ये काय सांगितलंय पहा की ट्रायंगल EFD जो आहे किंवा DEF जो आहे यामध्ये अँगल DFE is a 90 degree and FG perpendicular on a hypotenuse DE. हा परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉन केलेला आहे. तर आपल्याला EF फाइंड आउट करायची आहे, DF फाइंड आउट करायची आहे आणि GE देखील फाइंड आउट करायची आहे. तर चला, इन अ ट्रायंगल DFE angle DFE is equal to 90 degree and FG perpendicular DE. This is given. Therefore according to the theorem of geometric mean आपण असं म्हणू शकतो GF square is equal to GD into GE. जिओमेट्रिक मीन थिअरम मी शॉर्टली लिहितो इथं. जिओमेट्रिक मीन थिअरम जे आहे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर GF जो आहे पहा आपला किती आहे 12 चा स्क्वेअर म्हणून. GD जो आहे दॅट इज 8 into GE as is. आता आपण 12 चा स्क्वेअर त्या ठिकाणी करू शकतो किंवा 12 into 12 लिहा त्याला. therefore GE is equal to, त्याला मी पहा 12 into 12 लिहितोय आणि हा 8 डिनॉमिनेटर मध्ये जाईल दॅट इज 8. तर 4 2 ज 8, 4 3 ज 12, 2 6 ज 12 and 6 3 ज 18 युनिट. तर अशा पद्धतीने आपण GE. नाउ सी इन द ट्रायंगल EGF. या ट्रायंगल EGF मध्ये अँगल G हा 90 डिग्री आहे. therefore EF square is equal to EG square plus GF square, that is according to Pythagoras theorem. so Pythagoras theorem प्रमाणे आपण हे लिहिलं तर 18 चा स्क्वेअर म्हणजे EG ची व्हॅल्यू आहे 18, GF ची आहे 12. तर ह्या दोघांचे स्क्वेअर केले, स्क्वेअर येतोय 324. 12 चा आहे 144. सम करा 468 येईल. अँड फायनली EF फाइंड करण्यासाठी असं रूट घेतलं. रूट घेतल्यानंतर 468 चं कंप्लीट रूट आपल्याला भेटत नाही. तर मग आपण या ठिकाणी 4 into 117 असं केलंय. त्यापैकी 4 चं जे रूट आहे ते 2 आपण घेतलं. सो दिस इज युअर आन्सर, दॅट इज EF. EF ची लेंथ आपल्याला 2√117 युनिट अशी या ठिकाणी भेटलेली आहे. नाउ इन ट्रायंगल GDF अँगल DGF is equal to 90 degree. DF square is equal to GD square plus GF square according to Pythagoras theorem. हा
हा जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय केलेला आहे. तर पायथागोरस थेरम प्रमाणे GD ची व्हॅल्यू आहे 8, तो 8 स्क्वेअर, GF आहे अगेन 12 स्क्वेअर. सो 8 चा स्क्वेअर होईल 64, 12 चा होईल 144, सम करा 208 येईल आणि फायनली DF काढण्यासाठी त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 16 into 13 दॅट इज 218. तर ह्यापैकी 16 चं रूट आपण 4 घेतलंय, तर फायनल आन्सर जे आहे तुमचं लेंथ DF जी आहे दॅट इज 4√13 युनिट अशा पद्धतीने आलेली आहे. नाउ लुक ॲट द क्वेश्चन नंबर 8 हियर. त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे quadrilateral ABCD is a rectangle, the breadth AD is a 12 and the length DC it is 35. Then find the diagonal AC of this rectangle. म्हणजे तुम्हाला एका आयताची लांबी व रुंदी दिलेली आहे आणि त्याचा डायगोनल म्हणजे कर्ण त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. So see this is the rectangle ABCD is given here. So in this triangle ADC, in that triangle angle D is a 90 degree here. So according to Pythagoras theorem we say AC square is equal to AD square plus DC square. So put the value. AD ची value आहे 12 square plus the square of 35 here. Square of 12 that is 144 and square of 35 that is 12 to 5 that is 1225. आता याची सम करूयात. सम करत असताना बघा that is 9 here, this is 6, then 3 and 1. So this is the AC square. Now AC it is equal to square root of 1369, that is the square root of 1369 that is equal to 37. So finally the diagonal of the rectangle is 37 units. Now look at the question number 9. It's a star question. We say this is a hot question. Hot म्हणजे कसला तर highly ordered thinking question. आता चला पाहूया यामध्ये काय दिलंय पहा. In triangle PRQ angle R is a 90 degree and PM is a median. Then prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फर्स्ट ट्रायंगल PRQ मध्ये पहा R हा 90 डिग्री दिलेला आहे. मग यामध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. PQ square is equal to PR square plus RQ square according to Pythagoras theorem. But हा जो RQ आहे it is 2 times RM. पूर्ण RQ ची लेंथ RM च्या डबल होईल बिकॉज PM ही काय दिलेली आहे मेडियन दिलेली आहे. आणि मग यामध्ये RQ ची व्हॅल्यू आपण ट्वाइस RM सबस्टिट्यूट करू. या 2 चा स्क्वेअर होईल दॅट इज 4 आणि RM स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 1. हे आपण इक्वेशन 1 या ठिकाणी प्रिपेअर केलं, तयार केलं. नाउ इन ट्रायंगल PRM, सी द ट्रायंगल PRM हा जो ट्रायंगल आहे यामध्ये अँगल R किती आहे 90 डिग्री आहे. Therefore PM square is equal to PR square plus RM square according to Pythagoras theorem. त्यामध्ये आपण फर्स्ट RM ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर हा जो RM आहे हा इथंच ठेवला आणि याला आपण शिफ्ट केला. तर पहा RM square is equal to PM square minus PR square. इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी तयार झालेला आहे. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ पहा मी काय करतोय ह्या RM ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मधून ही त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करतोय. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 PQ square is equal to PR square plus 4. आता पहा इथं व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली आहे. RM ची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली आहे PM square minus PR square. मग या 4 ने दोघांना मल्टिप्लाय करा. अशा पद्धतीने आपल्याला PR square is equal to 4PM square minus 4PR square. तर हा प्लस PR square आणि हा मायनस 4PR square. यामध्ये फायनली मायनस 3PR square शिल्लक राहील आणि हेच तुमचं प्रूफ आहे. And hence we say it is proved. हे इक्वेशन या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. पहा या दोघांमध्ये क्लिअरली हे प्रूव्ह झालेलं आहे. Now see the question number 10, that is the last question of this practice set. There is a two building walls which are parallel to one another.
across the street, across the road. Now, and there is a one ladder. समजा ही लॅडर आहे AE. लॅडर म्हणजे शिडी. आता हा शिडी आपण ज्यावेळेस यार याचा जो बेस आहे तो आपण रोडवर त्या ठिकाणी टेकवलेला आहे. हा रस्ता या पद्धतीने जातो आहे पहा. दिस इज अ रोड हियर. आता यामध्ये ही लॅडर मी जर या वॉलवर टेकवली तर त्याची हाईट जी आहे वॉलची किंवा एक विंडो पाशी जाऊन पोहोचते, ज्याची हाईट ग्राउंड पासून आहे 4 मीटर. हीच लॅडर आपण या भिंतीवर टेकवली म्हणजे आपण ही लॅडर फक्त अशा पद्धतीने फिरवणार तर ती कुठे जाऊन पोहोचते 4.2 मीटर एवढ्या हाईट वर जाऊन पोहोचते. तर मग तुम्हाला ह्या लॅडरची लेंथ पहा 5.8 मीटर आहे. लॅडर तीच आहे दोन्ही साईडला, त्यामुळं 5.8 मीटर जर लॅडरची शिडीची लांबी असेल तर रस्त्याची रुंदी किती, विड्थ ऑफ द स्ट्रीट दॅट वी हॅव टू फाइंड हियर, हे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आता पहिली गोष्ट, कुठलीही वॉल ग्राउंडला परपेंडिक्युलर असते म्हणजे इथला अँगल हा 90 होईल, हा अँगल 90 होईल. म्हणजेच ट्रायंगल ABE आणि ट्रायंगल CDE both the triangles are 90 degree or right angle triangle we say. म्हणून in triangle first ABE we say angle B is equal to 90 degree and therefore AE square is equal to AB square plus BE square according to Pythagoras theorem, and therefore we say BE square is equal to AE square minus AB square. So what is your AE? AE ची length पहा, that is 5.8 bracket square minus 4 square. आता यामध्ये दोन स्क्वेअरचं सबट्रॅक्शन आहे म्हणून 5.8 plus 4 in another bracket 5.8 minus 4 अशा प्रकारे करू आपण हे. तर पहा इथं होईल 9.8 and here into we write that is 1.8 अशा पद्धतीने हे येणार आहे. Now this product is 17.15, so BE square and finally BE it is equal to square root of 17.15 आणि याचं जर स्क्वेअर रूट तुम्ही घेतलं, रिमेंबर दॅट इज 4.18 मीटर. म्हणजे आपल्याला BE लेंथ ही किती भेटलेली आहे 4.18 मीटर एवढी भेटलेली आहे. नाउ सिमिलरली इन ट्रायंगल CDE, in triangle CDE we say angle D is 90 degree. Therefore according to Pythagoras theorem CE square it is equal to CD square plus ED square, Pythagoras theorem. Therefore ED square it is equal to CE square minus CD square. So what is your CE? CE ची लेंथ पहा, that is 5.8 bracket square minus CD ची लेंथ आहे 4.2 bracket square. आता हे सबट्रॅक्शन आपण या ठिकाणी करू. 5.8 minus 4.2 and in another bracket 5.8 plus 4.2. तर यामध्ये सबट्रॅक्शन मध्ये 8 minus 2 that is 6 here 0.1 into, आता इथं सम करू आपण त्या ठिकाणी पहा that is 0 carry 1 and that is 10. तर याला आपण मल्टिप्लाय ज्यावेळेस करू 10 ने that is 16 म्हणजे फायनली ED स्क्वेअर जो आहे तो 16 आलेला आहे. तर ED it is equal to जी ED लेंथ आहे that is square root of 16 that is 4 मीटर. मग फायनली आपल्याला BD, therefore BD is the width of street, ती किती होईल पहा that is 4 plus 4.18 which is equal to 8.18 मीटर. म्हणजे त्या रस्त्याची जी रुंदी आहे, स्ट्रीटची जी विड्थ आहे ती 8.18 मीटर